2 आठवड्यांपासून या विभागामध्ये नव्हे तर भिवंडी तालुक्यामध्ये राहिली आहे. आकाश जांगेड आणि त्याच्या सोबतीनं तुम्ही पाहतायत विनीत भगत आलाय. त्याच्यासाठी हे क्रीडांगण मागच्याच वीक मध्ये चांगले राहिल्याचा चांगला खेळ त्याच्या क्रीडांगणावरती राहिला आणि पंचांचा अधिकृत इशारा. सामन्याला सुरुवात. लेट्स प्ले गेम ऑन. योगेश भालेकर राईट आर्म राउंड द विकेट. पहिला बॉल आणि लेग स्टंपच्या बाहेर वाईड बॉलनं सुरुवात. युवा मोर्चा चषक 2026 एक्स्ट्राच्या मदतीने आता धावसंख्या या ठिकाणी धावसंख्येला आता सुरुवात होईल आणि रानोलीकरांच्या धावांना वाईड न स्टार्ट होत असताना एक धाव. आय थिंक या ठिकाणी पाहिलं तर समीर बॅटरला फॉलो करण्याचा प्रयत्न योगेशने केला, परंतु पडल्यानंतर हलकासा बाहेर गेला आणि वाईडनेस तिरगण्याच्या रानोली संघाची आपण पाहतोय. कमी गतीने टाकलाय कटर योगेश पालेकर याच गोलंदाजीसाठी ओळखला जातो आणि त्याच्यानंतर पहिला बॉल थोडासा स्वेअर आला आणि त्याच्यानंतर त्याचं दिशेवरचं नियंत्रण आणि त्याने केलं डॉट बॉलनं कमबॅक. प्रत्येकी 7 षटकांचा सामना. आयकॉन खेळाडू फक्त 2च ओव्हर मॅक्झिमम टाकू शकतात. या गोष्टीची नोंद आपण सर्वांनी घ्यायची आहे. विकेट देखील कोरडे आणि त्याचा मात्र कुठेतरी आता योगेश बालेकर फायदा घेण्याचा प्रयत्न करतोय व पुन्हा तोच बॉल अधिक इथे मात्र पाहिलं तर मागच्या चेंडूचा आपण जर विचार केला तर त्याच्याऐवजी मात्र या चेंडूला अधिक बाउन्स मिळाला आणि त्याच्यानंतर तो देखील चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलाय. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल. आणि सध्या दशरथ बजागे देखील मंचावरून या स्पर्धेचा आनंद घेतात, ज्यांनी आम्हाला स्पर्धेकरिता बॉल स्पॉन्सर्ड केलेले आहेत आणि हनुमानजी बजागे यांचे देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करू चेंडूंसाठी ज्यांनी आम्हाला स्पॉन्सरशिप केली. बॅक टू बॅक योगेश पालेकरचे 2 निर्धाव. आता लेग स्टंपच्या दिशेने ऑन साइडला पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. दिशा हिट बॉल आणि हा दुसरा वाईड आलाय. बॅक टू बॅक कटर्स ऑप्शनच्या बाहेर पिच करत असताना कुठेतरी बाहेर वळण देण्याचा प्रयत्न केलाय भालेकरनं, परंतु मागचे जे 2 वाईड आलेत ते दोन्ही लेग स्टंपच्या बाहेर आहेत. अवांतर धावांनी आता स्कोर 2 या आकड्यावरती जयहरी राजनोली संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा चषक आणि संपूर्ण थीम या स्पर्धेची तुम्हाला चर्चा आपण करत राहू, परंतु आता आकाश जांगीडचा क्लास आहे. व्हॉट शॉट पुढे टाकला आणि लॉफ करत असताना बॉल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे भिडकावून दिलाय. पहिला सिक्सर युवा मोर्चा चषक 2026 मधला. क्लास पाहायला मिळाला या ठिकाणी. या फटक्यावरती आकाश आणि पहिला सिक्सर येत असताना भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष चषक 2026 मध्ये क्लास. आकाश जांगीडचा हाच क्लास आणि रबर बॉलच्या क्रिकेटमध्ये अनेक स्पर्धा गाजवल्यात आकाश जांगीडनं आणि इथे देखील आता भालेकरचे बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आणि त्याच्यानंतर ओव्हर पिच बॉल आणि तो पुअर लेंथवर होता त्याच्यावरती आक्रमण पाहायला मिळालं आणि टायमिंग करत असताना बॉलला सीमारेषेच्या बाहेर पाठवलंय. हे इम्पॉर्टंट असतं. या चेंडूचं क्रिकेट खेळत असताना निव्वळ तुमच्याकडे ताकद असून चालणार नाही. तुमच्याकडे प्रॉपर असेल ना तरी देखील तुम्ही कोणतीही सीमारेषा क्लिअर करू शकता आणि पहिला सिक्सर इथे आलाय. चांगला फटका आणि रबर बॉलचा विचार केला तर समीर नेहमीच आपण पाहतो या टायमिंगचा खेळ आहे. तुम्ही जर प्रॉपरली टायमिंग जर तिकडे मात्र साध्य केलं तर मात्र तुम्ही किती मोठी सीमारेषा ओलांडू शकता. आणि जबाबदारी देखील असते ज्यावेळेला आपण आयकॉन म्हणून एखाद्या संघामध्ये खेळतो. यावेळेला पुन्हा एकदा फ्लिकचा फटका. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक जरूर त्या ठिकाणी उपस्थित होते. थोडीशी नजर हटली होती, पाय टाकण्याचा प्रयत्न होता. आकाश जांगीडनं फ्लिकच्या अंदाजानं पाठवलं बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट, परंतु त्याच्यावरती मिळते ती फक्त सिंगल आणि या सिंगलच्या सहाय्यानं 9 या आकड्यावरती सुरुवात चांगली आहे या ठिकाणी रानोली टीमची. निश्चितपणे. आणि समीर आपण पाहतोय की अनेक प्रकारच्या आपण लीग मॅचेस पाहत असतो, परंतु ही लीग मॅच नाहीये, नॉकआउट आहे. कारण तुम्हाला जर स्पर्धेमध्ये आपलं जिवंत जर आव्हान ठेवायचं असेल तर मात्र तुम्हाला प्रत्येक मॅच ही मात्र विजयानेच पाहावी लागेल. भालेकर कमबॅक करावा लागेल. समोर विनीत आहे. कटर आहे. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. हे कटर्स फार इफेक्टिव्ह राहिलेत योगेश भालेकरचे. मग टेनिस बॉलचं क्रिकेट असू दे किंवा रबर बॉलचं क्रिकेट असू द्या, चांगली बोटं फिरवतो आणि टप्पा पडल्यानंतर घरकन बाहेरच्या दिशेने बॉल वळतोय. जणू काय एखादा लेग ब्रेक गोलंदाजी करतो की काय, ज्या पद्धतीने त्याची चेंडू वळण घेताना. या चेंडूने मात्र मी तर म्हणतो की या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये योगेशला एक चांगली दिशा मात्र दाखवली. पुन्हा बाहेर निघणारा बॉल. बॅट चेंज. बॉटम एजला बॉल लागला आणि बॉल शॉट थर्ड मॅनच्या दिशेने येतोय. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल आला विनीतच्या अगेन्स्ट आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा केस संपन्न. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. टीमची टोटल
9 धावा आहेत. पहिला षटकार जरूर आला, परंतु तदनंतर चांगला पलटवार योगेश भालेकरचा तुम्हाला पाहायला मिळाला आणि पहिल्या षटकाच्या अंती 9 धावा विदाउट एनी लॉस. चांगली वापसी बनवू शकतो समीर आपण करत षटकारानंतर योगेश चांगला मात्र त्या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवरती लईमध्ये पाहायला मिळाला आणि अखेर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आय थिंक विकेटचं कॉलम त्याचे खाली आहे, परंतु इकॉनॉमिकल म्हणू शकतो आपण. फक्त अवघ्या 9 धावा त्याने खर्च केल्या. या स्पर्धेमध्ये अजून आपण पाहतो की चांगलं योगदान आम्हाला प्राप्त झालेलं आहे. उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाजासाठी आपण या स्पर्धेच्या वतीने स्पोर्ट्स सायकल देणार आहोत. त्यासाठी मोलाचं सहकार्य स्वर्गीय मुठवलचे गैरंजी पाटील यांच्या स्मरणार्थ आम्हाला मकरंद स्पोर्ट मुठवल संघाच्या वतीनं एक स्पोर्ट्स सायकल देण्यात आलेली आहे. आणि तदनंतर आपण पाहतो की स्वर्गीय बुधाजी काकडे यांच्या स्मरणार्थ ज्येष्ठ समाजसेवक हरिभक्त पारायण आमनेपाड्याचे गजानन काकडे यांच्याकडून देखील आम्हाला एक स्पोर्ट्स सायकल स्पर्धेमध्ये देण्यात आलेले आहे. त्यांचे देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. आणि आईवाजेल त्रिमूर्ती राकेशजी दिघाडकर, श्रीकांत मगर आणि साईनाथ पटेल यांच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. वा, दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज सुहास पवार आणि पहिल्याच चेंडूवरती त्या ठिकाणी सुहासनं बीट केला आकाशला. सुरुवात चांगली आपण पाहायला मिळाली. लेफ्टी आहे, लेफ्ट आर्मर आणि पहिलाच बॉल या ठिकाणी पडल्यानंतर घरकडून फिरत असताना पुढचा बॉल लो फुटास बॉल. आय थिंक कॉटन बॉलची त्या ठिकाणी शक्यता होती, परंतु चेंडू वेगाने आला सुहासकडे आणि पहा सुहासच्या चेहऱ्यावरती एक्झॅक्टली या ठिकाणी स्पष्ट नाराजगी पाहायला मिळते. आय थिंक स्वतःने मात्र त्या ठिकाणी एक जालं विणलं होतं आणि लगभग जाल्यामध्ये आकाश हा बॅटर मात्र अडकला होता, परंतु कुठेतरी चेंडू हातातून निसटला आणि चेंडू मात्र धरणीला दान होत असताना या संधी जेव्हा संधी येतील त्या संधी तुम्हाला स्वीकाराव्या लागतील, कारण नॉकआउटची स्पर्धा आहे. हरल्यानंतर पुन्हा संधी नाही या स्पर्धेमध्ये. अनेक अशा मॅचेस आपण लीग स्वरूपामध्ये पाहतो. सुहास पवार भावा टीम कडून आयकॉन म्हणून खेळताना पुढचा बॉल इथे मात्र अडकणी वेट अँड पुश चेंडूला येऊ दिला आणि शेवटच्या मोमेंटला बॅटचं तोंड उघडलाय विनीत भाग्यातनं आणि चेंडूला भिडकावून दिलाय स्क्वेअरच्या डोक्यावरून. हा उत्तुंग षटकार. जबरदस्त फाटका या ठिकाणी पाहिलं विनेशच्या बॅटमधून. हा दुसरा सिक्सर आलाय जे हरी राजनुरी संघाच्या इनिंग मध्ये. पहिला सिक्सर आपण आकाश जांगेडच्या बॅटमधून पाहिला आणि हा दुसरा षटकार सुहास पवारच्या अगेन्स्ट विनीत भगतच्या बॅटमधून येत असताना पहिले 2 चेंडू आपण जर पाहिले तर विनीत एक्झॅक्टली थोडंसं स्ट्रगल करत होता, परंतु इथे मात्र प्रॉपरली कनेक्शन या षटकाराच्या साईडने पुढे जात असताना बिनगडी बस 16 धावा. पुढचा बॉल इथे मात्र या ठिकाणी अधिक बाउन्स प्राप्त केला आणि अगदी नाकाला सुगंध देऊन चेंडू मात्र विकेट कीपरकडे गेला. डॉट बॉल. कमबॅक करण्याची किम या सुहास पवारकडे आहे आणि ऑल इंडिया आयकॉन मधून अनेक मोठमोठ्या स्पर्धा खेळत आल्या. मागच्याच भिवंडी प्रीमियर लीग मध्ये मालिकेवीराची बाईक देखील या सुहास पवारने जिंकली होती आयकॉन कॅटेगरी मधून आणि इथे देखील तो इफेक्टिव्ह ठरलाय. पुन्हा मात्र तोच प्रयत्न होता, परंतु या ठिकाणी बॉडीला चेंडू मात्र वेगाने धडकलाय. 1700 चेंडूचा पाठलाग करतायत. जिकडे मात्र पाणी साचलं तिकडे चेंडू जाऊन मात्र त्या ठिकाणी थांबला आणि तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी पाहायला मिळाली. आय थिंक इनसाइड एज आणि 2 रस इथे मात्र या ठिकाणी सहजपणे पूर्ण केल्या. स्कोर बनवावा लागेल कारण प्रतिस्पर्धी संघ भावाळ्यामध्ये दिग्गज फलंदाज आहेत. सूरज केने इन फॉर्म बॅटर, दिनू कांबले मॅन इन फॉर्म. रायगड प्रीमियर लीग देखील या खेळाडूंना गाजवली आहे. हो, आणि आज तोच थरार दिवसभर आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण आज एकापेक्षा एक स्टार खेळाडू या स्पर्धेच्या वतीने पाहायला मिळणार आहे. आज आपण सर भावेश पवार यांना देखील इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. दबंग दीपू माली देखील आज तुम्हाला मित्रांनो या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला आपल्याला. दरम्यान या ठिकाणी दुसऱ्या षटकाचा खेळ संपन्न आणि दुसऱ्या षटकाच्या अखेरीस एकही गडी आतापर्यंत या ठिकाणी जे हरी राजनुरी संघाने गमावला नाही. एकूण धावसंख्या 18 आणि ह्या आकर्षक 2 बाईक्स आता या ठिकाणी आलेल्या आहेत जे पहिल्या क्रमांकासाठी आणि एका मालिकावीरासाठी या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जाईल. आणि या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डरसाठी देखील या स्पर्धेमध्ये स्पोर्ट्स सायकल भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा चषकाच्या माध्यमातून दिल्या जाणार आहेत. पारितोषिकांचा भडीमार असणारी स्पर्धा आहे, बक्षिसांचा वर्षाव असणारी स्पर्धा आहे. आणि आता मयूर पाटील इताडेचे त्यांनी शुभेच्छा देखील दिल्यात भावेश ठाकरे आणि दीपक यांना. रांदोले टीम कडून तुम्हाला खेळताना दिसतील. योगेश भालेकरला कंटिन्यू ठेवल्या कॅप्टन आणि समोर असेल आकाश जांगीड. राईट आर्म राउंड द विकेट.
कटर पुन्हा आलंय कटर बाउन्स किती चांगला मिळालाय अक्रॉस द लाईन फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय जहांगीर कुठेतरी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि भालेकरला त्याच्यामध्ये यश मिळालंय या कटरचा आता मात्र इथून शोध लावावा लागेल. जर तुम्ही या कटरचा शोध लावला नाही तर मात्र भालेकर तुमच्यावरती हवी होऊ शकतोय. डेफिनेटली कारण पहिल्या ओव्हरमध्ये देखील फक्त 9 धावा त्यानं खर्च केल्या. राऊंड द विकेटनं पुन्हा एकदा जहांगीर समोर कमी गतीने टाकलाय. वा भाई वा विकेटचा पूर्णपणे या ठिकाणी आता अभ्यास करून गोलंदाजी करत असताना आणि ज्या पद्धतीने फलंदाजाला रीड करून गोलंदाजी करतोय योगेश भालेकर त्याचमुळे इथे इफेक्टिव्ह राहिले आणि भारी पडत असताना ऑल इंडिया आयकॉन आकाश जहांगीर वरती जणू काय एखादा कॉईन ठेवला खेळपट्टीवरती आणि त्याच्या अनुषंगाने गोलंदाजी सध्या सुरू आहे. ग्रेट बॉलिंग बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलेत आणि त्याच्यानंतर आता लेगसमच्या बाहेर अधिक वेगाने टाकण्याचा प्रयत्न केलाय. कीपरला देखील बॉल जज करता आलेला नाही आणि बॉल जोपर्यंत फाईन लेगचा फिल्डर फील्ड करेल तोपर्यंत संधी होती एक धाव पूर्ण करण्याची आणि पंच कळत आहेत. व्हाईट बॉल म्हणजे 1+1 धावा त्या ठिकाणी मिळतील. धावसंख्या 2 धावांनी पुढे जाताना 20 आकड्यावर बरोबर 9च्या गतीने धावा जोडल्या जातात परंतु इथून धावांचा वेग वाढवावा लागेल. येणाऱ्या बॅटर्समध्ये प्रमोदचं देखील येणं बाकी आहे. हो बॅटिंग ऑर्डर जर पाहिली तर अगदी खोलवर आहे परंतु इथे त्या दोन्ही सलामीवीरांकडे आता सर्वांना नजरा लागलेल्या आहेत. यावेळेला पुन्हा एकदा अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता अगेन्स्ट स्विंग खेळण्याचा प्रयत्न करतोय. कदाचित हाच चेंडूना मी तर म्हणेन योगी सर थोडंसं बॅकफुटला जाऊन कट केलं इव्हन स्वीपर कव्हर एक्स्ट्रा कव्हर या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला तर बेटर रिझल्ट राहील. बट जास्तीत जास्त टार्गेट या ठिकाणी विनीत भगतनं देखील ऑन साइडला केला आणि त्याच्याचमुळे योगेश भालेकर आता थोडासा इफेक्टिव्ह राहिलाय. हो निश्चितपणे कारण आतापर्यंत आपण जर विनीतचा खेळ पाहिला तर ऑफ साइडला एकही फटका त्यांनी ड्राईव्ह केला नाहीये. पुढचा बॉल राऊंड द विकेटने आला. कोण तयार करण्याचा प्रयत्न करतोय. ओ हो 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 वॉट कॅच अगदी बाहेरच्या दिशेने निघणारा बॉल होता. छेडछाडी करण्याचा प्रयत्न आणि काय डायव्हिंग कॅच पकडला विकेट किपर सूरज केनेनं आणि पहिला मोठा धक्का लागतोय. आयकॉन आकाश जहांगीर बॅक टू द डगआउट. हो समीर आपण नेहमीच म्हणतो की पकडा झेल आणि जिंक्या आणि या ठिकाणी सूरजचं जेवढं कौतुक करावं तेवढंच कमी आहे. अगदी लो झेल आणि स्वतःला झोकून दिलंय कारण त्याला माहिती की हा झेल आकाश जहांगीरचा आहे आणि जर आपण हा पकडला तर येणाऱ्या बॅटरवरती दडपण टाकू शकतो आणि पहिली विकेटची खुराक या ठिकाणी प्राप्त करून दिली अखेर योगेश भालेकरनं. बडी विकेट बडी सफलता असंच आपण या ठिकाणी म्हणू शकतो कारण हा देखील बॉल बाहेर निघत होता. अखेर बॅकफुटला येऊन कट करण्याचा प्रयत्न केला परंतु या चेंडूवर प्रॉपरली बेडरिंग करता आलं नाही आणि सूरज केनेनं काय झेल पकडलाय. अगदी स्वतःला झोकून देत असताना डायव्हिंग कॅच पकडली. वीरू बाबरे आता नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतो. आणखी एक आयकॉन रानोली टीम कडनं तुम्हाला पाहायला मिळतात आकाश जहांगीर आणि वीरू बाबरे आणि एका बाजूला तुम्ही भावाई टीम कडनं पाहता दिनू कांबळे आणि सुहास पवार यांना. परंतु सध्या योगेश भालेकर किमया करत असताना योगेश भालेकरचा आता दबदबा या मॅच मध्ये कायम ठेवत असताना चांगली लय त्याने प्राप्त केली आणि लय भारी गोलंदाजी आतापर्यंत आपण योगेश भालेकरची पाहिली. एक विकेट देखील त्याने आपल्या संघाला प्राप्त केला. नवी फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती आला वीरू बाबरे 1 डाऊनला. राऊंड द विकेट पुन्हा कटर आहे एकाच लेंथ आणि लाईनवर त्यानं गोलंदाजी केली आहे परंतु हे कटर मात्र फलंदाजांना समजू शकलेले नाहीयेत. ही ताकद राहिली आहे योगेश भालेकरची. आणि मी मगाशी देखील उल्लेख केला होता समीर जर तुम्ही या कटरचा शोध जर लावला नाही तर आय थिंक भालेकर तुमच्यावरती हवी राहू शकतात आणि हवी राहिलाय आतापर्यंत या सामन्याच्या दृष्टिकोनातून. एक विकेट देखील त्यानं प्राप्त केली आणि विकेट फार मोठी होती. आपण जेव्हा मोठं फॉर्मॅट पाहतो 6 ओव्हर 7 ओव्हर त्यावेळेला कमबॅक करण्याची संधी असते. डिफेन्सिव्ह फटका खेळण्याचा प्रयत्न होता पूर्णपणे बॅटरला खोदून ठेवला. आणखी एक डॉट बॉल आणि ते षटक क्रमांक 3 संपल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 21 ला 1 जय हरी राजनोली. आणि आपण भालेकरचा 2 षटकांचा स्पेल पाहिला तर फक्त 12 रन्स त्याने खर्च केला आणि 1 विकेट देखील त्याने मात्र आपल्या संघाला प्राप्त करून दिली. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी. नक्कीच प्रभावित करून सोडले येथे जमलेल्या प्रेक्षकांना देखील आणि जरूर संघ मालक छत्रपती शेठ भामरे ज्यांनी बावळे संघावरती विश्वास दाखवला. रोशन स्पोर्ट्सच्या नावानं बावळे संघ उतरला आणि सध्या सुरुवात पहा रानोली टीमच्या विरुद्ध या ठिकाणी भरीव कामगिरी राहिली आहे. हो आणि आता मात्र कंटिन्यू सुहास पवारला देखील आपण पाहतो दुसऱ्या स्पेलमध्ये विनीतच्या अगेन्स्ट थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आणि तिकडे विकेट किपर देखील बीड झाले. चेंडू मात्र वेगाने चालला थर्ड मॅनला
जोपर्यंत उचलून फेक करतील तोपर्यंत एक धाव पलून पूर्ण गेली. 1+1 एकूण 2 एक्स्ट्राच्या स्वरूपात या ठिकाणी धावा ऍड केल्या जातील. धावा आता समीर कशा येत आहेत ते महत्वपूर्ण नाही, धावा येणं आता गरजेचं झालेलं आहे हो, नक्कीच. टीम राजौली संघासाठी. नक्कीच, आणि ती जबाबदारी आता वीरू बाबरेला घ्यावी लागणार आहे. सुहास पवार पुन्हा एकदा. इकडे मात्र बॅटची लिडिंग एज आणि या चेंडू आय थिंक सेफ प्लॅनिंग झालाय, कारण कुठला शत्रशी त्या ठिकाणी सज्ज नाहीये. आणि जोपर्यंत विकेट किपर आय थिंक सूरज खेळणे तिकडे मात्र पोहोचलाय तोपर्यंत या ठिकाणी 3 धावा घेण्याचा प्रयत्न आणि तो सफल प्रयत्न पाहायला मिळतोय. वा, चांगली गुड रनिंग टू द विकेट असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. नक्कीच, कारण मोठे फटके येत नाहीत त्यामध्ये. सिंगलला डबल मध्ये आणि डबलला ट्रिपल मध्ये कन्वर्ट तुम्हाला करावं लागेल. त्याच वेळेला तुम्ही एक मोठा स्कोर सेट करू शकता आणि तो प्रयत्न आता सध्या फलंदाजांच्या वतीनं सुरू झालाय. हो हो, प्रयत्न आय थिंक बॅट चेंडू मध्ये हलकीशी कडा देखील आपण पाहायला मिळाली. आणि सुहासला देखील आता मात्र या ठिकाणी समजलं की जेव्हा जेव्हा आपण विनीतच्या झोनमध्ये चेंडू दिला तेव्हा तेव्हा विनीत आपल्यावरती हवी राहिला आणि त्याच्यामुळे आता मात्र थोडासा दूर ठेवण्याचा तो प्रयत्न करतोय. धावसंख्या स्थिर. रिवर्सचा फटका बाहेर काढलाय, परंतु तिथे देखील विनीत सफल राहिला नाहीये. म्हणजे मागचे दोन्ही चेंडू मात्र निर्धाव हाताळले गेले. वापसी चांगल्या प्रमाणे राहिली सुहास पवारच्या वतीनं आणि अशा रीतीनं 4 षटकांचा खेळ देखील संपन्न. परंतु या षटकामध्ये तब्बल सुहास पवारने 19 धावा खर्च केला. 10च्या सरासरीने आतापर्यंत धावा पाहायला मिळतात 40 आणि अजूनही मात्र 3 षटकाचा खेळ शिल्लक. इथून आता स्ट्रॅटेजी आखली जाणार, रणनीती आखली जाणार आणि ती आखणी करावी लागेल. आता इथून पुढे 3 ओव्हर्स बाकी आहेत. 40 धावा सध्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळाला. आणखी 3 ओव्हर मध्ये आणखी 40 जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल, तेव्हा एक फायटिंग टोटल आपल्याला पाहायला मिळेल. कारण रांदोली टीम मध्ये देखील हो, चेक. गोलंदाज आता मात्र मुकणे आलाय. राऊंड द विकेट. हो, चांगला मात्र या ठिकाणी फटका देखील या ठिकाणी चौकार. क्लासिकल हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. वीरू बाबरेनं देखील आता या ठिकाणी इथून चांगल्या फटक्यानं सुरुवात केली आणि चौकारानं टीमची टोटल आता 44 आकड्यावरती. नवनाथ मुकणे आला गोलंदाजी करण्यासाठी आणि नवनाथच्या विरुद्ध पहिल्याच बॉलवर आक्रमण करण्यात आले. चांगला चेंडू हलकासा पाहिला तर पडल्या तर आतमध्ये आला. इन स्विंगर होणारा चेंडू, डॉट बॉल. हो, नक्कीच एक चांगली सुरुवात आता दीपेन केनेने या ठिकाणी आपल्या संघाला मिळवून दिलेली आहे. आणि आपण बघतोय की पहिल्याच बॉलवर ज्या गोलंदाजाला विकेट मिळते ना, तो गोलंदाज अधिक आत्मविश्वासाने पुढील गोलंदाजी करत असतो. हो, आणि तेच घडत असताना दीपेनच्या विरोधात. हो, इकडे मात्र पाहू शकाल आय थिंक एक्स्ट्रा कव्हरला मात्र ड्राईव्ह करायचं होतं, परंतु प्रॉपरली कनेक्शन झालं नाहीये आणि तिकडे देखील एकच धाव मात्र पुण्याची संधी मिळेल. आता मात्र वीरू बाबरेवरती या शेवटच्या 4 आय थिंक 3 चेंडूची जबाबदारी आता मात्र वाढलेली आहे. वीरूने देखील विनीतला चांगली साथ दिली. तो अवघ्या 2 षटकाच्या सायने 2 चौकाराच्या सायने 24 वरती खेळतोय, परंतु 3 चेंडू मात्र महत्वपूर्ण असतील टीम जय हरी रांदोली संघाच्या दृष्टिकोनातून. डेफिनेटली आणि एक चांगली भागीदारी आपल्याला पाहायला मिळाली वीरू आणि विनीत मध्ये. फुलटॉस टायमिंग प्रॉपर नाही, परंतु चेंडू चालक दिसते लॉंग ऑन वरती. सुहास पवारचं कमालीचं क्षेत्ररक्षण अगदी जम्प करतात. एका टप्प्यावरती चेंडू त्याने कलेक्शन केलाय. वा, चांगली फिल्डिंग. गुड स्टॉप अगदी लॉंग ऑन ला उभा होता आणि फुल टॉस बॉल, परंतु इथे थोडासा मिसटायपिंग पाहायला मिळाला वीरूचा आणि त्याच्याचमुळे फक्त सिंगल वरती समाधानी त्याला राहावं लागतं. आणि धावसंख्या धावफलकावरती आता 82, ज्या टोटल विषयी आपण चर्चा करत होतो की 80+ जर टार्गेट येथे सेट केलं तर डेफिनेटली येथे एक चांगला संघर्ष पाहायला मिळेल. भावळे ब या फलंदाजांच्या विरुद्ध कुठेतरी चॅलेंज देतील रांदोलीचे गोलंदाज. टोटल आता सेट केली आहे, तब्बल 82 धावा आहेत, आणखी 2 बॉल बाकी आहेत.
चला यानंतर पुढचा सामना मित्रांनो तुमच्या भेटीस येणार आहे. या स्पर्धेत दुसरा सामना असेल. दरम्यान दीपेनचा पुढील बॉल खाली राहिलाय आणि त्याच्यामुळे पाहतो की इथे देखील प्रॉपरली कनेक्शन नाहीये. शेवटी चालला एक्झॅक्टली ऑन साईडला संत गीतने हो तिकडे फिल्डर आहेत परंतु त्याच्याकडून झाली मिस्टेक. दुहेरीचा प्रयत्न केला जातो, तिहेरीचा केला जाणार का? कारण स्ट्राईक हवी होती वीरू बाबरेल आणि त्याच्यामुळे मात्र या ठिकाणी भावेशने देखील तिकडे जोखीम घेतली आणि पाहता पाहता 3 रन्स मात्र या ठिकाणी पूर्ण केल्या. यानंतर नेहा स्पोर्ट टेंबुली विपक्ष टीम वाडेकर दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये या नाणेफेकीसाठी. आणखी एक मोठा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. आज प्रत्येक सामना मोठाच तुम्हाला पाहायला मिळेल कारण प्रत्येकी टीम मध्ये आयकॉन खेळाडू खेळण्यासाठी आलेत. ट्राय करण्यात आलाय क्रॅकिंग स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होते. सूरज आला बॉल वरती, ओव्हर थ्रो झाला आणि आता 2 धावा. तिसरी धाव इथे मिळेल का प्रयत्न केला आणि तिसरा धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज त्या ठिकाणी रनआउट आणि याचबरोबर या 2 धावांनी एकूण धावसंख्या धावफलकावरती 7 षटकांच्या अखेरीस 87 धावा आणि 88 धावसंख्येचं लक्ष असेल हा सामना जिंकण्याकरिता 88 टू विन. पहिला सामना तुम्ही पाहतायत युवा मोर्चा चषक 2026. 5 मिनिटांमध्ये थेट प्रक्षेपण देखील या ठिकाणी सुरू होणार आहे तुमच्या सेवेसाठी. 70 स्पोर्ट लाईव्ह युट्यूब वाहिनीवरती तुम्ही या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. एक चांगली टोटल पहिल्या डावामध्ये उभारलेली आहे टीम जय हरी रांदोली संघाने. परंतु त्या धावांचा आता चेस कशा रीतीने केला जाईल तत्पुरते आपण आजच्या दिवसातील दुसऱ्या सामन्याच्या नाणेफेकीकडे जाणार आहोत. वाडेकर विपक्ष टीम नेहा स्पोर्ट टेंबिवली दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करतोय की आपण नाणेफेकीसाठी या. आणि टॉस बॉक्समध्ये आता मात्र जॉईन होत आहेत आमचे सहकारी समालोचक समीर ठाकरे. थँक्यू सो मच योगी पाटील सर. आणि आता पुढील सामना तुम्हाला पाहायला मिळेल युवा मोर्चा चषक 2026 मध्ये टेंभुली आणि त्यांच्या विपक्षामध्ये कल्याण ग्रामीण मधील एक नामवंत संघ वाडेकर तुम्हाला खेळताना दिसेल. आणि दोन्ही कॅप्टनला आपण आता विनंती करणार आहोत की लगेचच टॉस करण्यासाठी आपण यायचं आहे. चला दोन्ही कॅप्टन, दोन्ही कर्णधार टेंभुली आणि टीम वाडेकर आपण कृपया टॉस बॉक्स मध्ये या. वाडेकरचे कॅप्टन या ठिकाणी दाखल झालेले आहेत. टीम टेंबोलीचे कॅप्टन प्रणय एंटरप्राइजेस जय जलेश्वर वाडेकर हा संघ तुम्हाला खेळताना दिसेल. जय हनुमान टेंभोली संघाच्या विरोधात जो नेहा स्पोर्ट्सच्या नावानं खेळतोय या भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा चषक इताडीच्या या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये. आणि पहिल्या सामन्यामध्ये पहिले इनिंग्स आपण जर खेळ पाहिला सुरुवात थोडीशी नाजूक राहिली परंतु तदनंतर कमालीचा कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं या मॅच मध्ये आणि एकूण 88 धावांचं लक्ष या ठिकाणी सेट करण्यात आलेलं आहे. आमचे लाईव्ह व्ह्युअर्स ऑनलाईन जे व्ह्युअर्स आहेत नक्कीच मी त्यांची क्षमा मागेन कारण थोडंसं तांत्रिक बिघाड असल्या कारणाने त्यांना जो मधला 2 ते 3 षटकांचा खेळ होता तो घर बसल्या पाहता आला नाही. परंतु आता यानंतर आम्ही तुमच्या सेवेसाठी सज्ज झालेलो आहोत. 70 स्पोर्ट्सच्या वाहिनीवरून ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा चषक 2026. वाडेकर संघ कर्णधार इथे उपस्थित आहे. टीम टेंभोली कॅप्टन कृपया आपण टॉस साठी यायचं. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. टेंभोली संघ आपण त्वरित टॉस करण्यासाठी कर्णधार पाठवायचा. लगेचच आपण पुढील इनिंगला सुरुवात करूया. आणि आता प्रथमतः या विभागामध्ये कुणाल सरांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. मिस्टर IPL कुणाल दाते सर आता तुमच्या सोबत जोडले जातील. धन्यवाद.
सामन्याला सुरुवात झाली आणि टार्गेट या मॅच मध्ये ठेवण्यात आले 88 धावांचं. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचंच युवा मोर्चा चषक 2026 मध्ये. जगनशेठ पाटील यांची ही क्रिकेटची स्पर्धा, ज्या स्पर्धेची आतुरता होती आणि खऱ्या अर्थाने ही स्पर्धा चर्चेचा विषय राहील, कारण 2 बाईक या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आल्यात आणि पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा हंगाम आता नक्कीच चर्चेमध्ये. मॅन ऑफ द सिरीज आणि त्याचबरोबर 1 नंबर जो संघ ठरेल या स्पर्धेमध्ये, विजेता संघ, त्यालाही ती बाईक दिली जाणार आहे. हलके हाताने खेळण्याचा प्रयत्न, हलकीशी अपील येत होते, परंतु पंचांचा निर्णय येतोय नॉट आउट, कारण बॅटला बॉल लागलाय हे स्पष्ट दिसतं आणि डॉट बॉल. दिनू कांबळे सध्या 50 फॉर्म मध्ये. दिनूनी सगळ्यांची मनं जिंकलेत, परंतु सूरज देखील एवढाच महत्वाचा खेळाडू आहे. टीम रोशन स्पोर्ट्स भावाळेकडून खेळत असताना तोही सध्या अनेक स्पर्धा गाजवतोय खुल्या गटातल्या. शॉर्ट बॉलचा वापर दिनूने केसला, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक धावतायत, प्रयत्न सुरू आहे, परंतु बॉल जाईल थेट सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावा, सिक्सर. सात पाठीचा खेळाडू आहे, परंतु समोर देखील तेवढाच ताकदीचा आयकॉन खेळाडू खेळताना दिसतोय. टीम रोशन स्पोर्ट्स भावळे ब या टीमच्या माध्यमातून. आणि दिनू कांबळे पहिला बॉल डॉट खेळला, परंतु त्याच्यानंतर 2 षटकार मारलेत, एक लॉंग ऑनला आणि एक मारला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. 2 षटकारांच्या मदतीने टीमची धावसंख्या 13, लक्ष्य 88 धावांचा पाठलाग करायचा आहे. लक्ष्य मोठे आहे, परंतु सध्या जर आपण पाहिलं तर वेल बिगन इज हाफ डन. सुरुवात चांगली झाली आहे. टॉस देखील आता या ओव्हर नंतर केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन रेडी राहायचे. आणि त्याच दरम्यान या ठिकाणी किरोली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच काशीनाथजी बजागे साहेबांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. विनंती करतो की व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत. बॅटचा स्विंग चांगला आहे, परंतु धाव घ्यायची आहे. सूरज ने पहिले नाकारली होती आणि त्यानंतर ती धाव कंप्लीट होईल. दोन्ही खेळाडूंमध्ये ते ताळमेळच नव्हतं. हो नाही करता करता शेवटी ती धाव कंप्लीट झाली, परंतु ही धाव धोक्याची होती. जयरी राजनोली आणि त्यांच्या समोर रोशन स्पोर्ट्स भावाळे व हा संघ सध्या खेळताना पाहायला मिळतो. 88 धावा करायची आहेत भावाळे टीमला आणि सध्या तरी सुरुवात चांगली झाली आहे. वीरू बाबरे कटर टाकलाय. वीरू बाबरेने थेट विकेट कीपरच्या हातामध्ये. सातपाटी गावचा खेळाडू आहे आणि सगळ्यात कमी वयाचा आयकॉन खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिले षटक संपले. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 14 ने. आता वेळ झाली आहे टॉसची. पुढच्या मॅचचा टॉस केला जाईल. धन्यवाद कुणाल दाते सर. आपल्यामध्ये पाहू शकाल ज्यांचं नुकतंच शुभ आगमन झालेलं आहे. किरोली इताडे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच काशीनाथजी बजागे साहेबांना विनंती करतो की आपण टॉस मध्ये या. आपला शुभ असते टॉस या ठिकाणी केला जाणार आहे. एका बद्दल जय जलेश्वर वाडेकर आणि त्यांच्या अगेन्स्ट प्रणय एंटरप्राइजेस जय हनुमान. प्रणय एंटरप्राइजेस जय जलेश्वर वाडेकर आणि त्यांच्या अगेन्स्ट निहास स्पोर्ट टेंभोली अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही कॅप्टन टॉस दाखवतो. एका बाजूला युवा मोर्चा चषक 2026 आणि दुसऱ्या बाजूला या स्पर्धेचे जनक जगनशेठ पाटील साहेबांचा नाम उल्लेख केलाय. युवा मोर्चा अध्यक्ष चषकाची मागणी केलेली आहे, परंतु टॉस जिंकला या ठिकाणी टेंभोली संघानं. सर सामना देखील सुरू आहे आणि टेंभोली संघ आपला निर्णय पेंडिंग आहे. चला दोन्ही टीमला ऑल द बेस्ट आणि जाऊया आपण पुन्हा एकदा चालू मॅच कडे. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. धन्यवाद योगी सर. स्वागत आहे आपलं सगळ्यांचंच. भारतीय जनता पार्टी अध्यक्ष युवा मोर्चा चषक 2026 मध्ये जानू स्पोर्ट्स इताडेच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन जगनशेठ पाटील यांच्या माध्यमातून या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. आणि पहिला दिवस आहे. कटर चांगला टाकलाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॉलवर चांगली बोटं फिरवलीत विनीत भगतने. चांगला ऑफ ब्रेक. लेफ्टी बॅटरसाठी लेग कटर होता. एक धाव इथे मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या 16. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा आल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धाव होते. या ओव्हरमध्ये एक सिंगल.
लक्ष या मॅच मध्ये 88 धावांचा आहे. 88च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. सकाळच्या सत्रामध्ये आज भरपूर प्रेक्षक आलेत. आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. टेंबिवली संघाने टॉस जिंकला. नेहा स्पोर्ट्स टेंबिवलीने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. प्रणय एंटरप्राइजेस जय जलेश्वर वाडेगरच्या विरुद्ध खेळत असताना नेक्स्ट मॅच पाहायला विसरू नका. जय जलेश्वर वाडेगर, प्रणय एंटरप्राइजेस, नेहा स्पोर्ट्स टेंबिवली. शॉर्ट बॉलचा वापर होता. खेचलाय बॉल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. बॉल जाईल सीमा पार. 4 धावा मिळतील. फलंदाज सूरजच्या बॅटमधून चौकार. बरोबर 19 धावा. लक्ष या मॅच मध्ये 88चा आहे. 7-7 ओव्हरचा फॉर्मॅट, एक वेगळा फॉर्मॅट. नेहमीच आपण 70 स्पोर्ट्स कडून अशा स्पर्धा पाहता. लाईव्ह टेलिकास्ट त्यांचंच आहे. परंतु खऱ्या अर्थाने 6 टीम मध्ये 5 मॅचेस, 7-7 ओव्हरच्या मॅचेस मजा येईल या क्रीडांगणावर. आणि प्युअर क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 7-7 ओव्हर भरपूर अशा बोटावर मोजण्या इतक्या स्पर्धा आहेत जिथे एवढ्या मोठ्या षटकांचे सामने खेळवले जातात. आणि ही ती स्पर्धा आहे. परत एक वेळा शॉर्ट बॉल, हुक शॉट. या वेळेला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून हा हुक शॉट धावा बुक करतोय. 6 सिक्सर. मोर केसला बॉल हवेत आहे. मिस टाइम. विनीतने हा झेल इथे टिपलाय. फलंदाज बाद. पहिल्या विकेटचं पतन. सूरज बॅक टू द पॅव्हिलियन. विकेटचं पतन. भावळे टीमला एक मोठा धक्का बसलाय. 70 स्पोर्ट्सचे तारिकबाई सय्यद यांचं देखील इथे आगमन झालं. त्यांना देखील विनंती आहे आपण देखील या व्यासपीठावर आपल्याला आमंत्रित केलं जात आहे. या सगळ्याच आयोजकांच्या वतीने, जानू स्पोर्ट्स इताडेच्या वतीने भारतीय जनता पार्टी अध्यक्ष युवा मोर्चा चषकाचं आयोजन करण्यात आलंय. जगनशेठ पाटील, दिलदार माणूस आणि खऱ्या अर्थाने आपल्या हक्काचा माणूस, ज्यांच्या माध्यमातून बैलगाडा क्षेत्रावर देखील तेवढंच मोठं प्रेम त्यांनी केलं आणि तेवढंच चांगलं ते क्रिकेटही खेळलेत आणि क्रिकेट क्षेत्रावर देखील तेवढंच चांगलं प्रेम आहे. अनेक स्पर्धांमध्ये जगनशेठ पाटील आवर्जून उपस्थित असतात. मग रायगडातल्या स्पर्धा असतो, नवी मुंबईतल्या स्पर्धा असो किंवा मग आपल्या भिवंडीतल्या स्पर्धा असो, प्रत्येक स्पर्धेला ते आवर्जून भेट देत असतात जिथे आमंत्रित ते असतात. आणि खऱ्या अर्थाने त्यांच्याच माध्यमातून एक मोठी स्पर्धा इथे खेळवली जाते. यॉर्करचा प्रयत्न होता. एक चांगला यॉर्कर पायाला लागला विकेट कीपरच्या आणि तोपर्यंत एक धाव इथे मिळताना दिसते. पंचांचा इशारा 22च्या स्वरूपात एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आतापर्यंत 26 धावा. 26 धावा फलकावर लागल्यात. एक विकेट आली आहे. विनीत भगतने ती विकेट घेतली. वीरू बाबरेच्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या. पहिल्या ओव्हरमध्ये 14. 70 स्पोर्ट्सचे प्रवर्तक तारिकबाई सय्यद यांचे इथे आगमन झाले. त्यांना विनंती आहे आपल्याला आमंत्रित केलं जात आहे आयोजकांच्या वतीने मेन स्टेजवर. सेकंड ओव्हरचा खेळ. विनीत कमी गतीने टाकलेला बॉल होता, पायावर लागला. अपील स्ट्रॉंग होते आणि पंच सांगतायत पिचिंग ही लेग स्टंपच्या बाहेर आहे. नॉट आउटचा निर्णय इथे पंचांनी लगेचच दिलाय आणि याच्यासाठी तुमच्याकडे डीआरएस नाहीये. लक्षात घ्या, याची माहिती तुम्हाला पहिल्याच इनिंग मध्ये देण्यात आलेली होती. डीआरएस तुम्हाला देण्यात येईल फक्त रनआउट साठी, बीमर साठी, या गोष्टींसाठी डीआरएस आहे. एलबीडब्ल्यू साठी डीआरएस नाहीये. धावा झाल्या 26 धावा. 2 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 26 रन.
सहर्ष स्वागत आहे. अप्रतिम असं आयोजन भारतीय जनता पार्टीच्या वतीने अध्यक्ष युवा मोर्चा चषकाचं आयोजन आहे आणि खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी म्हणजेच भारतातला सगळ्यात मोठा पक्ष आणि आपण पाहतोय अप्रतिम असं आयोजन नियोजन जगनशेठ पाटील यांच्या माध्यमातून जे अध्यक्ष आहेत युवा मोर्चा ठाणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे. ओव्हर नंबर 2चा खेळ संपला आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी दीपक चौरसिया. दीपक चौरसिया आता गोलंदाजीसाठी सज्ज होईल. टीम रांजनोली कडून जेरी रांजनोली म्हटल्यानंतर अप्रतिम असं आयोजन महेशदादा ठाकरे आणि राजेंद्रदादा ठाकरे यांच्या माध्यमातून केलं जातं. दरवर्षी ती क्रिकेटची स्पर्धा तुमच्या भेटीला येते. पहिलाच बॉल थोडासा ऑन साइडला वळवलाय. डीप मध्ये फिल्डर येतात मिड विकेट रिजन मध्ये. भरपूर पाऊस पडतो त्यांच्या स्पर्धेमध्ये परंतु अतिशय दर्जेदार आयोजन महेशदादा ठाकरे आणि त्याचबरोबर राजेंद्रदादा ठाकरे यांच्या माध्यमातून. स्वर्गीय नित्यानंद ठाकरे स्मृती चषकाचं आयोजन याही वर्षी दमदार राहिलं. दीपक चौरसिया पहिल्या बॉलवर सिंगल आली. आता दिनू कांबळे सध्या स्ट्रायकर एंडलाय. लक्ष इथे 88 धावांचा आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सध्या तरी सुरुवात चांगली झाली आहे. कटर फिरलेला बॉल होता. बॅटची कडा घेतली. स्लिप मध्ये जातो आणि इथे मात्र एक डॉट बॉल आणि दीपक चौरसिया बॉलवर बोट चांगली फिरवतोय. पकडून टाकलेला ऑफ ब्रेक आणि दोन्ही बाजूला टर्न करण्याची क्षमता आहे. ऑफ ब्रेक तर टाकतोच टाकतो आणि त्याच्याकडे लेग कटर देखील आहे. रायटी बॅटर जर आला तर सध्या तरी एक डॉट बॉल टाकत असताना परत फिरवलेला बॉल मात्र पायात होता. पायावरून थेट पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. गेंद पैरों पर बाउंड्री लाइन की सैर पर सिक्सर. माउस घेतला आणि त्याचमुळे हा वाईट बॉल आहे. 1 फॉर दी ओव्हर ही वॉर्निंग इथे देण्यात येईल. गोलंदाजाला टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आतापर्यंत 34 34. 88च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 88 टू विन. प्रत्येक टीम मध्ये ऑल इंडिया आयकॉन खेळाडू आहे त्याच्यामुळे मजा येईल या मॅच मध्ये. 2-2 आयकॉन खेळाडू या स्पर्धेमध्ये एक वेगळा तडका दिलाय. जानू स्पोर्ट्स इताडे या संघाने बॉल ऑन साइडला बॉल हवेत आहे. उत्तुंग चाललाय फिरत चाललाय आणि शेवटी एक चांगला कॅच इथे पकडला गेलाय आणि फलंदाज बाद होतोय. भावेशने हा झेल टिपलाय. विकेटचं पतन. दिनू बॅक टू द पॅव्हिलियन. यांना विनंती आहे आपण या व्यासपीठावर आपल्याला जानू स्पोर्ट्स इताडेचे सगळेच कार्यकर्ते आणि त्यातल्या त्या सगळे क्रिकेटर आमंत्रित करतायत. भारतीय जनता पार्टी अध्यक्ष युवा मोर्चा चषकाचं आयोजन करण्यात आलंय. 70 स्पोर्ट्स वर या स्पर्धेचं टेलिकास्ट होतं आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर एक वेगळा तडका दिला आणि 7-7 ओव्हरच्या मॅचेस जे आपण 70च्या अनेक स्पर्धांमध्ये फॉर्मॅट पाहतो. 7-7 ओव्हरच्या मॅचेस असल्यानंतर मजा येते. मॅच कधी बदलते जशी आता बदलली आहे. कारण दिनू कांबळे आउट झालाय. 88च्या लक्ष्याचा पाठलाग
दीपक चौरसिया परत एक वेळा गोलंदाजीसाठी सज्ज, त्याच्यासमोर सुहास पवार मॅन फ्रॉम कल्याण. यावेळेला मात्र स्टंप ब्रेक झालेत आणि त्याचमुळे सुहास थांबला. डेड बॉलचा निर्णय इथे पंचांच्या माध्यमातून. हलकासा पाऊस पडला आणि परत एक वेळा थोडीशी कोरडी खेळपट्टी जी होती ती ओली झाली आणि परत एक वेळा सामन्याला सुरुवात झाली आहे. 7-7 षटकांचे सामने आहेत, 5 सामने आहेत. नॉकआउट फेज मध्ये स्पर्धा आहे. 2 आयकॉन खेळाडू खेळवण्याची संधी आहे. 2 बाईक या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आली. एक मॅन ऑफ द सिरीज आणि एक विजेत्या टीमला देण्यात येणार आहे. परत कटर टाकलाय, चांगला बॉल पडल्यानंतर हलकासा बाहेर, थेट विकेट किपरच्या हातात डॉट बॉल. ज्याला लेफ्ट हँडेड बॅटरच्या विरुद्ध असे बॉल पडले जातात आणि बाहेर निघतात त्यावेळेला मजा येते. सामना पाहत असताना आणि त्यातल्या त्यात गोलंदाजी पाहत असताना फक्त टप्पा अचूक पाहिजे आणि ती अचूकता इथे दिसते चौरसियाच्या गोलंदाजीमध्ये. एक षटकार आलाय त्याच्या विरुद्ध, परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक. परत फिरवलाय बॉल, समोरून बॉल विकेट किपरच्या हातात. डॉट, बॅक टू बॅक 2 डॉट बॉल सुहास पवारच्या अगेन्स्ट. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 34. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आता हे तिसरं षटक जे होतं तेही चांगलं राहिलं. या ओव्हरमध्ये फक्त धावा आल्यात 8. टाकलाय, डिग आउट केलाय. खोलवर टप्प्याचा बॉल होता, ऑन साइडला एकातेने बॉल थांबवण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग तिथे चौरसियाची. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 35. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज यांच्यासाठी देखील आणि फिल्डरसाठी देखील स्पोर्ट्स सायकल देण्यात येणार आहेत आणि त्याच्यामुळे ही स्पर्धा चर्चेमध्ये राहील. मॅन ऑफ द सिरीज शेवटपर्यंत, फायनल पर्यंत सगळे पॉइंट मोजले जातील. विकेटसाठी 5 पॉइंट आहेत आणि प्रत्येक धावेसाठी 1. हलक्या हाताने कट केल्या पॉइंटला. 1 धाव इथे मिळताना दिसते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे सुरू झालाय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. रामकृष्ण काकडे यांचं देखील इथे आगमन झालं. वेलकम, आपले स्वागत आहे. 2 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 37 धावा. 88च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा या मॅच मध्ये. टार्गेट चांगलं सेट झालंय आणि त्याचा पाठलाग करत असताना दिनू कांबळे आउट झालाय, सूरज आउट झालाय. पायातला बॉल होता, बरोबर दिशा दिली आहे, फ्लॅट चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. 4 धावा मिळतील. फलंदाज सुहास पवारच्या बॅटमधून पहिला चौकार. एक्केचाळीस. वन 88 धावसंख्येचा पाठलाग आहे. पुढे सरसावट ड्राईव्ह केला, खूपच चांगला कव्हर ड्राईव्ह इथे पाहायला मिळतं. गॅप मध्ये निघत असताना डीप मध्ये फिल्डर धावतायत, प्रयत्न सुरू आहे. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे दोन्ही फलंदाजांमध्ये. फलंदाज दीपेन केने आणि त्याच्याबरोबरने सुहास पवार खेळतोय. टीमची धावसंख्या डबलच्या मदतीने 43.
45 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. सध्या 4थं षटक सुरू आहे, याच्यानंतर 3 षटक आहेत. 18 बॉल ते आहेत आणि या ओव्हरचे 2 म्हणजे टोटल 20 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 20 बॉल मध्ये 45 धावांची गरज. मॅच ऑन. या मॅच मध्ये जर एक विकेट आली तर नक्कीच जयरी रांजनोली संघ कमबॅक करू शकतो. या मॅच मध्ये जर शेवटपर्यंत सुहास पवार टिकला तर हा सामना मात्र फिनिश होऊ शकतो भावाळ बी साठी. एक विकेट पाहिजे जयरी रांजनोली टीमला. ते मॅच मध्ये पकड मजबूत करू शकतात आणि त्याच वेळेला मजा येईल या मॅच मध्ये. पाहूया तशी गोलंदाजी होते का, परंतु सुहास टिकला तर सामना उद्ध्वस्त. पुढे टाकलेला बॉल होता डाऊन दी ग्राउंड व्ही शेप मध्ये आणि तिथे मात्र बॉल थेट चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 रन चौकार. खेळणार आहेत नागेश वाडेकर देखील ही स्पर्धा खेळण्यासाठी आलाय. आकाश जांगळे देखील सध्या खेळताना पाहायला मिळतोय. दिनू खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुहास पवार या मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळतोय. केतन मात्रे देखील आज ही स्पर्धा खेळण्यासाठी येणार आहे. महाराष्ट्राचा बाईक सम्राट, कार सम्राट आणि इथे डॉट बॉल येतोय. डॉट बॉलने षटक संपले. ओव्हरची समाप्ती. टीमची धावसंख्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 47 आणि आता 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 बॉल मध्ये 41 धावांची गरज. तीन ओव्हरचा खेळ आता शिल्लक आहे. येणाऱ्या 29 तारखेपासून संदीप नाईक प्रतिष्ठान वायू 11 नवी मुंबईच्या वतीने ठाणे जिल्हा चॅम्पियन्स लीगचं आयोजन करण्यात आलं. पहिलं पर्व आहे 70-70 स्पोर्ट्सवर ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाईल. प्रेझेंटेड बाय संदीपजी गणेशजी नाईक. 4 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक आहे. 2 लाख रुपये द्वितीय पारितोषिक. तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक. 50,000 रुपये रोख. मालिका विजेत्यासाठी बाईक दिली जाणार आहे. आणि येणाऱ्या 19 ऑगस्टला या स्पर्धेचा खेळाडू लिलाव सोहळा पार पडला जाईल देवाडिगा भवन येथे. आणि त्यानंतर येणाऱ्या 29 ऑगस्ट पासून 3 सप्टेंबर पर्यंत ही क्रिकेटची स्पर्धा रामलीला क्रीडांगण सारसोळे नेरूळ नवी मुंबई येथे खेळली जाणार आहे. अप्रतिम असं आयोजन राहणार आहे आणि ठाणे जिल्ह्यातले सगळेच खेळाडू एक ऑल इंडिया आयकॉन सह खेळणार आहेत. ही स्पर्धा खेळण्यासाठी करण अंबाला देखील येणार आहे. सो तारीफ सय्यद यांचं देखील इथे आगमन झालं. त्यांचे सहर्ष स्वागत. भूपेश कराळे आपलं देखील स्वागत. आता 18 बॉलचा खेळ शिल्लक आणि मॅच ऑन. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 41 धावांची गरज आहे. बोला तयार. 18-41. पहिल्याच बॉलवर बॅटची कडा इथे घेण्यात आली आहे. फलंदाज बाद होतोय. विकेटचं पतन होतं आणि त्यामुळे मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं रांजनोली टीमचं. सहर्ष स्वागत आहे. भारतीय जनता पार्टी अध्यक्ष युवा मोर्चा चषक ठाणे जिल्हा. अप्रतिम असं आयोजन जगनशेठ पाटील यांच्या वतीने जानू स्पोर्ट्स इताडेच्या वतीने स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. आज स्पर्धेचा पहिला दिवस आहे. 6 संघ खेळत आहेत. 5 सामने आहेत. 7-7 ओव्हरच्या मॅचेस आहेत. गोलंदाजीसाठी वीरू बाबरे पहिल्याच बॉलवर विकेट घेतली. नवीन फलंदाज आहे योगेश भालेकर. पहिलाच बॉल रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न. अपील आणि ती अपील उचलून धरली आहे. भालेकर आउट. म्हणजेच या मॅच मध्ये जयरी रांजनोली संघ दमदार कमबॅक करतोय. फलंदाज बाद. मॅच मध्ये कमबॅक करेल आणि तसंच झालंय. सुहास पवारची विकेट नाही तर बाकीच्या विकेट आल्यात
आणि आपण पाहिलंय दीपेन केने आणि त्यानंतर योगेश बालेकर हे दोन्ही फलंदाज स्वस्त्यामध्ये आउट झालेत आणि या मॅच मध्ये कलाटणी आली आहे. जयरी रांजनोली संघ देखील कमबॅक करतोय. रांजनोली म्हटल्यानंतर तिथे एक मोठी स्पर्धा होती. नित्यानंद ठाकरे स्मृती चषकाचं आयोजन महेशदादा ठाकरे राजेंद्रदादा ठाकरे यांच्या वतीने केलं जातं आणि तिथे चांगलं क्रिकेट खेळलं जातं. रबर बॉलची स्पर्धा आणि त्याचमुळे रबर बॉल क्रिकेट ते चांगले खेळत आलेले आहेत आणि आता मात्र या मॅचची कहाणी बदलते. कमबॅक झालंय. मॅच ऑन हॅट्रिक. पहिली हॅट्रिक होईल का या स्पर्धेची? तुम्ही पाहताय भारतीय जनता पार्टी अध्यक्ष युवा मोर्चा चषक 2026 ठाणे ग्रामीणचे युवा मोर्चा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जगनशेठ पाटील यांच्या माध्यमातून या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन. पहिला दिवस आहे, 3 दिवसीय स्पर्धा आहे आणि स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने एक मोठं आयोजन. हा बॉल थेट चालला विकेट कीपरच्या हातामध्ये. फुटवर्कच नाहीये. बॅटरकडे जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. नवनाथ मुकणे सध्या फलंदाजीसाठी. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 47. 41 करायचे आहेत पुढच्या 15 बॉल मध्ये. हा मात्र चांगला फटका आहे मिड विकेट रिजन मध्ये आणि बॉल थेट जाईल मिड विकेट सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. पद्धतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 51. टीमची धावसंख्या चौकाराच्या मदतीने 51 धावा फलकावर लागल्यात. अप्रतिम असं आयोजन. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धांमध्ये असं आयोजन भरपूर कमी वेळेला पाहायला मिळतं आणि खऱ्या अर्थाने जगनशेठ पाटील आणि त्यातल्या त्या जानू स्पोर्ट्स इताडेचं आयोजन म्हटल्यानंतर ते दमदारच असतं. मग बैलगाडा शर्यतीचं आयोजन असो किंवा क्रिकेटच्या स्पर्धा. परत एकोला पिकअप शॉट. या वेळेला गॅप मध्ये स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून बॉल थेट चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 रन चौकार. जय जलेश्वर वाडेकर असा सामना रंगेल. 13 बॉलचा खेळ शिल्लक आणि 13 बॉल मध्ये 33 धावांची गरज आहे. धावा झाल्यात आतापर्यंत 55. 13 बॉल 33 हे समीकरण. आल्या 2 चौकार मारलेत नवनाथ मुकनेने. हा चांगला यॉर्कर होता. थेट विकेट कीपरच्या हातात. ऑन साइडला हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉलने षटक समाप्तीची घोषणा आणि अखेर आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 बॉल मध्ये 33 धावा करायचे आहेत रोशन स्पोर्ट्स भावाळे बीला. आणि मी मगाशी म्हटलं होतं विकेट आल्या तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं आणि दोन्ही टीमने आतापर्यंत जरा विचार केला तर 5 ओव्हर मध्ये 55 धावा केल्या होत्या. म्हणजे हेड टू हेड नेट टू नेट फाईट सध्या आपल्याला पाहायला मिळते. उद्या आपण भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत आणि म्हणूनच 70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून या इंडिपेंडन्स डेच्या निमित्ताने एक भव्य लॉन्चिंग सोहळा पार पाडला जाणार आहे. वेगवेगळ्या कलरफुल टी शर्ट्स तुम्हाला पाहायला मिळतील ज्याच्यावर आपला भारतीय तिरंगा आहे आणि नक्कीच एक चांगलं स्लोगन 70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून या वर्षीच्या लॉन्चिंग साठी आहे. प्राईड इन ब्ल्यू, पॅशन इन हार्ट, इंडिया इन स्पिरिट. सो प्रत्येक शॉप मध्ये या टी शर्ट्स उपलब्ध आहेत. जवळच्या शॉप मध्ये नक्की संपर्क साधा या आकर्षक टी शर्ट साठी. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. लिजन खेळाडू प्रमोद म्हात्रे याच्या हातामध्ये हे षटक सोपवण्यात आलंय आणि तो एक्सपिरियन्स इथे दाखवावा लागेल. अनुभवाची शिदोरी पणाला लावणं गरजेचं आहे कारण लक्ष आता 12 बॉल 33 धावा. पहिला सामना इंटरेस्टिंग आहे आणि असेच सामने रंगतील कारण इथे हारायला कोणीच आलेलं नाहीये. इथे प्रत्येकाला जिंकायचं आहे. आयोजन दमदार आहे. मॅचेस देखील कडक होतील याच्यामध्ये शंकाच नाही आणि पहिला सामना पैसा वसूल असेल प्रेक्षकांसाठी असं दिसतंय.
प्रमोदकडे एका बाजूला एक्सपिरियन्स आणि सुहास पवार देखील काही कच्च्या गुरुचा चेला नाहीये. गेले कित्येक वर्ष क्रिकेट खेळतोय सुहास पवार. सगळ्यात महत्वाचं बॅटल, बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई पहिल्याच मॅच मध्ये. दोन्ही संघ तगडे खेळत असताना पहिल्याच बॉल कट्टर, ही एक खासियत, अपील आणि ती उचलून धरली आहे. फलंदाज बाद, आउट होतोय. प्रमोद मात्रेने सुहास पवारची विकेट घेतली. जेरी राजनोली संघ या मॅच मध्ये दमदार कमबॅक करतोय. सगळ्यात महत्वाचा सॉरी एक्सपिरियन्स काउंट होतो. या 1-2 दिवसाच्या अगोदर तुम्ही पाहिले असेल NM रायगड टीमच्या माध्यमातून जे आयोजन करण्यात आलं होतं, भावेश पवारने तो एक्सपिरियन्स दाखवला होता. कसा तो बॉल अडवला आणि त्यानंतर फलंदाज रनआउट झाला होता. थॉमस डायस 3 धावांची गरज होती त्या एकाच बॉलवर आणि त्याच्यामुळे एक्सपिरियन्स काउंट होतो प्रत्येक खेळाडूचा, जो लेजंड खेळाडू आहे. आणि प्रमोदने तेच करून दाखवले. पहिल्याच बॉलवर विकेट घेतली. चांगला कटर पकडून टाकलेला ऑफ ब्रेक लेफ्टी बॅटरसाठी बाहेर निघाला आणि एक चांगला कॅच पकडण्यात आलाय विकेट कीपर आकाश कडून. आता या मॅचची कहाणी 11 बॉल मध्ये धावा करायचे 33. 11 चेंडू आणि 33 धावा. न्यू बॅटर सुजित जाधव. आता एक चांगलं कमबॅक तर झालंय या मॅच मध्ये जेरी राजनोली संघाचं. इथे फक्त त्यांना हरू शकते त्यांची खराब गोलंदाजी. आणि इथे मात्र स्टँड अँड डिलिव्हर्ड. पहिलाच बॉल पाठवलाय सुजितने बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर. जहां मसले होते बड़े वहां पर हो जाते खडे. सुजित जाधव पहिलाच बॉल खडे खडेच उडवला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार आल्याने आता या मॅचची कहाणी आहे 10 चेंडू आणि 27 धावा. मी आताच म्हटलं होतं की जेरी रांझोली टीमला या मॅच मध्ये जर कोणी हारू शकतं तर त्यांची खराब गोलंदाजी. आता हे शेवटचे 10 बॉल तुम्हाला चांगले टाकावे लागतील, परंतु दुसऱ्या बाजूला जर जिंकायचंय खतरनाक बॅटिंग करावी लागेल भावाळे ब संघाला. आणि खास करून आता सुजित जाधवला पहिलाच बॉल सिक्सर मारलाय. हाफ ट्रॅकर होता यावेळेला. बॉल थेट विकेट कीपरच्या हातात. सुजित जाधवचा एक हात चेहऱ्यावर गेलाय कारण तो नाराज आहे स्वतःवर. त्याला माहिती आहे हा बॉल 6 धावांसाठी पाठवता आला असता, परंतु प्रमोदचा एक्सपिरियन्स परत कामी आला. एक डॉट बॉल. 3 बॉल टाकून झाले. 3 बॉल मध्ये फक्त 6 धावा आल्यात या ओव्हरच्या दरम्यान. कहाणी 9 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. 9 बॉल 27 रन हे समीकरण या मॅच मध्ये. मॅच ऑन. 4 मारायचे आहेत. आई शॉर्ट बॉल खेचलाय गॅप मध्ये. फिल्डर आहे तिथे, तो घसरलाय बॉल सीमा पार. 4 रन इथे मिळताना दिसतील आणि या मॅच मध्ये परत एक वेळा ट्विस्ट. 8 बॉल 23 धावांची गरज. खतरनाक सामना, पैसा वसूल सामना. पहिल्याच मॅच मध्ये सगळं काही तुम्हाला पाहायला मिळतं आणि ही स्पर्धा 3 दिवस चालणार आहे. 7-7 ओव्हरच्या मॅचेस आहेत. 2 बाईक ठेवण्यात आलेले आहेत आणि 3 स्पोर्ट्स सायकल आहेत. त्याच्यामुळे या स्पर्धेची चर्चा राहील कारण आयोजन केलंय जानू स्पोर्ट्स इताडेने. आणि तुम्ही स्पर्धा पाहताय भारतीय जनता पार्टी अध्यक्ष युवा मोर्चा चषक 2026 जगनशेठ पाटील यांची संकल्पना. आता मॅच ऑन. 8 बॉल 23. 8 बॉल मध्ये 4 सिक्सर मारायचे आहेत कारण पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धांमध्ये सिक्सरच जास्त काउंट होतात. आता मॅच ऑन. मॅच मध्ये परत एक वेळा
शिरकाव करण्याचा प्रयत्न आहे. रोशन स्पोर्ट्स पावळेचं नॉकआउट फेरीमध्ये ही स्पर्धा आहे. शॉर्ट बॉलचा वापर, हुक शॉट खेचलाय, बॉल थेट चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी सुजीत नावाजीत आहे, सिक्सर. सात बॉल 17 रन हे समीकरण आता या मॅच मध्ये अप्रतिम स्कोरिंग इथे अल्पेश गायकवाड करत असताना आणि तेवढाच दमदार आवाज तुम्हाला कॉमेंट्री बॉक्स मधून ऐकायला मिळणार आहे. योगी पाटील सर आणि त्यांच्याच बरोबरीने सवे ठाकरे सर यांचा. आणि योगी पाटील म्हटल्यानंतर हे ग्राउंड ऑलमोस्ट त्यांचं घरचं ग्राउंड आहे, या परिसरातला आवाज आहे. योगी पाटील अप्रतिम कॉमेंट्रीने भारदस्त आवाज म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे. आणि टीमची धावसंख्या आता मॅच मध्ये कमबॅक झाल्या. 7 बॉल मध्ये 17 धावा करायच्या, धावा झालेल्या आहेत आतापर्यंत 71. 71 लास्ट बॉल, सगळ्यात महत्वाचा बॉल आहे या मॅच मधला. प्रमोद मात्रे यांच्याकडून समोर आहे बॅटर सुजित जाधव. 2 सिक्सर 1 चौकार मारलाय सुजित जाधवने. 16 धावा केल्यात मागच्या 4 बॉल मध्ये. एक डॉट बॉल याला होता सुजित जाधवच्या अगेन्स्ट. ओहो काय टायमिंग, बॉल थेट चाललाय ढगात, लाइटिंग दुपारी लावली आहे आणि बॉल सीमा पार, षटकार. सहा धावा. सो या 6 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आता आकार धावा झालेल्या आहेत 77. आणि आता या मॅचची कहाणी आहे. 11 धावांची गरज आहे पुढच्या 6 बॉल मध्ये. 6 चेंडू 11 धावा. मी म्हटलं होतं इथे तुम्हाला हरू शकते तर तुमची खराब गोलंदाजी, कारण या मॅच मध्ये कमबॅक झालं होतं. पहिल्याच बॉलवर विकेट घेतली होती सुहास पवारची, परंतु त्याच्यानंतर सुजित आला ज्याच्या नावा जीत आहे, सुजित जाधव. आणि काय बॅटिंग केली आहे त्याने या ओव्हर मध्ये. त्याने 3 षटकारी मारले, त्याने 1 चौकारी मारलाय. खतरनाक खेळ त्याने दाखवलाय. 22 धावा या ओव्हर मध्ये लुटल्या सुजित जाधवने. आणि आता या मॅचची कहाणी आहे. 6 बॉल 11 धावांची गरज, परंतु जयहरी राजनोली संघ देखील हार मानणार नाही. 6 बॉल 11 बॉल द्या. 6व्या ओव्हर मध्ये देखील पहिल्या डावामध्ये 25 धावा आल्या होत्या. सूरज केनेने त्या खर्च केल्या होत्या. म्हणजे आतापर्यंत मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ही जी फाईट आहे ही नेट टू नेट, आणि लास्ट ओव्हर मध्ये फक्त 7 धावा आल्या होत्या आणि आता 11 करायचे आहेत. एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे स्ट्रायकिंग एंडला सुजित जाधव नसेल. नवनाथ मुकळेकडे ती स्ट्राईक असेल आणि आता 6 बॉल मध्ये 11 धावा डिफेंड करायचे आहेत. सुपर ओव्हर जर सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर खेळली जाईल, आता सांगतोय, कारण दिवसाला 5च मॅच आहेत आणि सुपर ओव्हर जर झाली तर अजून मजा येईल. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर. आताच तुम्हाला माहिती देतोय दोन्ही टीमचे कॅप्टन, कारण वेळ भरपूर आहे. 5च मॅचेस आहेत दिवसाला. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर खेळली जाईल. 6 बॉल 11 धावांची गरज. शेवटचं षटक टाकण्याची जबाबदारी अक्षय पाटील. कधी कधी माझा 6 सेन्स सांगून जातो की सुपर ओव्हर होऊन जाते आणि त्याच्यामुळे या मॅच मध्ये काही घडू शकतं. सुपर ओव्हर होऊ शकते. अक्षय पाटील बबलू टायगर या नावाने नक्कीच फेमस आहे, परंतु सध्या पहिला बॉल नवनाथ मुकलेच्या अगेन्स्ट डेड बॉल. संधी इथे पंचांच्या माध्यमातून येईल. 6 बॉल 11 रन. अप्रतिम आयोजन जानू स्पोर्ट्स इताळे, जगनशेठ पाटील अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा ठाणे जिल्हा यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन. अध्यक्ष युवा मोर्चा चषक तुम्ही पाहताय. अक्षय पाटील पहिला बॉल घेऊन, पहिला बॉल लेग ब्रेक, थेट विकेट कीपरच्या हातात डॉट. मी म्हटलं होतं आता स्ट्रायकिंग एंडला नाहीये सुजित जाधव.
ही जमेची बाजू आहे जे हरी रांजनोली टीम साठी. आणि आता 5 बॉल मध्ये 11 धावा करायचे आहेत. बबलू टायगर चांगली गोलंदाजी करतोय म्हणजेच अक्षय पाटील पहिला डॉट. आता येणारे 5 बॉल आहेत. 5 बॉल मध्ये 11 धावांची गरज आहे. मॅच टाय झाली, सुपर ओव्हर खेळवली जाईल. पहिला सामना पैसा वसूल प्रेक्षकांच्या भेटीला 70-70 स्पोर्ट्सवर या स्पर्धेचं टेलिकास्ट होत आहे. आणि या परिसरातली एक मोठी स्पर्धा तुमच्या भेटीला आणली आहे जगनशेठ पाटील यांनी. ओ हाय बॉल विकेट कीपरच्या हातात. बॅक टू बॅक डॉट. यॉर्करचा प्रयत्न क्रॅम केलं बॅटरला आणि थेट 2 डॉट बॉल इथे टाकलेत अक्षय पाटीलने. आता या मॅच मध्ये 4 बॉल मध्ये 11 धावा करायचे आहेत. 4 चेंडू आणि 11 धावा हे समीकरण या मॅच मध्ये असणार आहे. सुजित नॉन स्ट्रायकिंग एंडला थांबलाय. त्याच्यामुळे या मॅच मध्ये जयहरी रांजनोली या टीमने कमबॅक केलंय आणि हे कमबॅक दमदार आहे. शेवटचे 4 बॉल मध्ये 11 करायचे आहेत. 2 डॉट बॉल टाकलेत अक्षय पाटीलने. तिसरा डॉट बॉल. सलग 3 चेंडू आता निर्धाव टाकलेत. बॅटला स्पर्शही झालेला नाहीये आणि शेवटच्या बॉलवर ज्या वेळेला फलंदाजाने षटकार मारला होता मी तेव्हाच म्हटलं होतं की एक जमेची बाजू आहे जयहरी रांजनोली टीमसाठी की सुजित जाधव नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. नवनाथ मुकनेला शांत ठेवले बबलू टायगरने आणि अशा अनेक सामने त्याने जिंकून दिले जयहरी रांजनोली टीमला. आता बॉल शिल्लक आहे 3 बॉल मध्ये 11 धावांची गरज आहे. 10 आल्या तर सुपर ओव्हर. आणि हे काही नवीन नाही आहे बबलू टायगरचं. अनेक वेळेला हेच प्लॅनिंग करत असतो तो. बॉल टाकताना थांबतो, डेड बॉल येतात आणि नंतर तो परत तयार होतो. 3 बॉल 11. नवनाथ मुखने 4 डॉट बॉल सलग. ताता थैया नाचवलंय नवनाथ मुकनेला या ओव्हर मध्ये बबलू टायगर अक्षय पाटीलने. सलग 4 बॉलवर 4 डॉट बॉल. आता या बॉलवर एकतर सिक्सर पाहिजे किंवा चौकार पाहिजे तर येईल मजा, नाहीतर हा सामना संपला. 2 बॉल मध्ये 11. या बॉलवर चौकार आला तर मॅच ऑन. नवनाथ मुकनेला एकतर चौकार मारावा लागेल किंवा षटकार. 1-2 धावा चालणार नाहीयेत. सुजित नॉन स्ट्रायकिंग एंडलाच राहील. ओ फुलर लाईनचा बॉल मागे चाललाय विकेट कीपरच्या. फिल्डर आहे तिथे आणि इथे फक्त एकच धाव मिळताना दिसेल असं दिसतंय. पंचांचा इशारा 22च्या स्वरूपात रन मिळते. लास्ट बॉल 10 धावांची गरज. खतरनाक सामना झालाय. पहिला सामना इंटरेस्टिंग. बबलू टायगरने मॅच मध्ये आणलं या टीमला कारण फक्त 11 धावा करायच्या होत्या लास्ट 6 बॉल मध्ये आणि आता शेवटच्या 1 बॉल मध्ये 10 धावांची गरज. चला नेक्स्ट मॅच रेडी राहायचंय. नेहा स्पोर्ट्स टेंबुली टॉस जिंकलाय. तुम्ही फिल्डिंग घेतली, लगेच मैदानामध्ये उतरा. प्रणय एंटरप्राइजेस जय जलेश्वर वाडेकरच्या विरुद्ध मॅच होईल. तोही सामना खतरनाक होईल. शेवटच्या बॉलवर सिक्सर मारलाय सुजित जाधवने आणि तसंच झालं. नॉन स्ट्रायकिंग एंडलाच राहिला हा प्लेअर आणि शेवटी हा सामना जिंकलाय जयहरी रांजनोली या टीमने. अभिनंदन. 3 धावेने हा सामना इथे जिंकलाय जयहरी रांजनोलीने. वेल प्लेड. तो या मॅचचा हिरो विनीत भगत ज्याने 38 धावा केल्या आणि त्याचबरोबर गोलंदाजी देखील त्याने केली आहे. 1 विकेट घेतली आहे विनीत भगत. मॅन ऑफ द मॅच. सुजित जाधव काय बॅटिंग केली आहे.